को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. दादा, ओबीसी समाजाचं वडीमध्ये इथे आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. त्या ठिकाणी वडीलवाल्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन लावला. तर यावेळी मुख्यमंत्री असे म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं आश्वासन दिलं आणि उद्या शिष्टमंडळ सरकारचं त्या ठिकाणी येतं. नाही, आंदोलन करावं कुणी न करावं हा त्याचा भाग. त्याच्याबद्दल आम्ही काय बोलणार नाही आणि बोलण्याचं काही कारण पण नाही का आंदोलन करावं म्हणून. ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्यांनी करावं, आम्ही पण करतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काय आश्वासन द्यावं तो मुख्यमंत्र्याचा प्रश्न. त्याबद्दलही आमचं काय म्हणणं नाही. कारण मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसी आरक्षणात आहे. त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणात येणार आहे. कोणी मनला येऊ नको आणि मनला येत तरी पण येणार आहे. आता कोणाच्या डोळ्याला पाणी आलं कोणाचं नाही आलं हा प्रश्न आमचा नाही. हे ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या पदाचा भाग आहे, ज्याच्या त्याच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उपोषण केलं म्हणून त्यांना वाईट वाटलं असं म्हणून त्यांच्या डोळ्याला पाणी आलं असं. त्यामुळे ते साहजिक आहे, त्यांच्या समाजाचं त्यांना प्रेम आहे म्हणून आलं असं. आमच्या समाजाच्या डोळ्यात पाणी येत नाही ही आमच्यासाठी शोकांतिक आहे. त्याबद्दलचं काय नाही. त्यांचं उलट कौतुक करायला पाहिजे की त्यांच्या समाजाच्या लोकांना त्रास झाला उपोषणाचा म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. उलट त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पण आमचे मेले आत्महत्या करून त्यांच्या डोळ्याला थेंब बी नाही आला. हे सुद्धा एक विरोधी पक्षनेता आठवणीत राहण्यासारखं आहे की पिढ्यांना पार मराठ्यांचे लेकरं मेले आत्महत्या करून तरी त्यांच्या डोळ्याला थेंब आला नाही. म्हणजे खूप कौतुक करण्यासारखा आणि खूप विचार मांडण्यासारखा विरोधी पक्षनेता मिळाला राज्याला, हे एक महत्त्वाचं आहे. दादा, चंद्रकांत पाटील असे म्हणाले की जे तुम्ही सगळे सोयऱ्याची मागणी करत आहात ते रक्तसंबंध आणि सगळे सोयऱ्यामध्ये काही फरक नाही आणि तुम्ही जे मागत आहात पूर्वीच मिळालेलं आहे. नाही, चंद्रकांत दादा पाटील काय म्हणलेत हे पण खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाचं आहे की ते जर म्हणत असले की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी जी आहे ती करण्याची गरजच नाही. कारण यापूर्वीच त्याच्यासाठी कायदा झालेला आहे. म्हणजे ते नातेवाईक धरतेत वेगळे आणि आम्ही त्यांना सांगतो वेगळं. त्यांचं असं म्हणणं दिसतं आहे त्यांच्या बोलण्यावरून की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची गरज नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या आजोबाला, त्याच्या चुलत्याला, त्याच्या मुलाला, त्याच्या आत्याला आरक्षण एक नोंद मिळाली तरी त्या आधारे मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काय म्हणतोय हे जरा सरकारनं समजून घ्या. 10 महिन्यापासून तुम्ही आमची अशीच फसवणूक केली. आम्ही म्हणतोय ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. नोंद एका मराठ्यांची सापडली त्या नोंदीच्या आधारावर नोंद न सापडलेल्या मराठ्यांना म्हणजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. सगळे सोयरे आणि नातेवाईक याच्यात खूप फरक आहे. तुमच्यात केव्हापासून चुलते पुतणे सोयरे व्हायला लागले? चुलते पुतणे हे रक्ताचे नातेवाईक आहेत, ते सोयरे नसतात होत. सोयरे कशाला म्हणतात? मराठा समाजात पिढ्यानापिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे, ही व्याख्या दिलेली आहे मी तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची 10 महिन्यापासून. आणि वरील सर्व गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्या बांधवांना त्याची नोंद सापडली. एक मराठा बांधवांची नोंद सापडली, त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना द्यायचे. त्याची नोंद सापडली नसली तरीही त्याला म्हणतात सगळे सोयरे. लग्नाचे गणगोतातील सोयरेधारी हे वेगळे आणि ज्याची नोंद सापडली ती नातेवाईक वेगळे. नातेवाईक म्हणजे त्याचे चुलते, रक्ताचे नातेवाईक म्हणजे पुतणे, चुलते, आजे आजोबा, हे याला सोयरे नाही म्हणत. तुमच्या नेत्यात केव्हापासून त्याला सोयरे म्हणायला लागले आणि तुम्ही आम्हाला येड्यात काढायला लागले? मी सरळ सांगतो आज मुख्यमंत्री साहेबाला आणि शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा, सगळे सोयऱ्यांची आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे व्याख्या झाली पाहिजे तरच अंमलबजावणी करा. नसता चंद्रकांत दादा पाटील म्हणते त्या पद्धतीनं जर
सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर ती आमची फसवणूक करू नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. कशी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी घ्यायची आणि मराठ्यांना कुणबीत ओबीसीत आरक्षण कसं घ्यायचं आम्ही आमचं ठरवू. तुम्ही आमची बार बार फसवणूक करू नका. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही 13 तारखेला करणार आणि पुन्हा आमची फसवणूक करणार तर हे आम्हाला मान्य नाही, हे आजच सांगतो. पुन्हा एकदा या प्रेसच्या माध्यमातून जाहीर शंभूराजे देसाई साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगतो, सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी करायची ती आमच्या व्याख्याप्रमाणे घे. आम्ही तुम्हाला 10 महिन्यापासून सांगतो आणि तुम्ही ती घेत नाही आहेत. आमची व्याख्या अशी आहे, मराठा समाजात पिढ्यानपिढ्या परंपरेनुसार राज्यात ज्या ज्या ठिकाणी गणगोतात लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोयरे धारे म्हणजे सगळे सोयरे, अशी याची व्याख्या आहे. रक्ताचे नातेवाईक वेगळे आणि सगळे सोयरे वेगळे. आपलं असं ठरलेलं आहे. तर आमची मागणी होती मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या. त्यावेळेस येणाऱ्या शिष्टमंडळानं, मग त्याच्यात अर्जुन खोतकर साहेब असतील, त्याच्यात घुंबरे साहेब असतील, त्याच्यात तुमचे गिरीश महाजन साहेब असतील, हे येणारे जे लोक आहेत, त्याच्यात तुमचे हे संभाजीनगरचे पालकमंत्री कोण आहेत, ते जालन्याचे पालकमंत्री होते, ते कोणाला नावसुद्धा माहीत नाही त्यांचं, ते होते. हे आलेल्या लोकांसमोर ठरलेलं आहे. त्याच्यात धनंजय मुंडे होते, त्याच्यात चिवटे होते, त्याच्यात बच्चूभाऊ कडू होते, त्याच्यात संतोष यादव होते, त्याच्यात आणखीन केसरकर साहेब होते, त्याच्यात असे बरेचसे लोक होते की ते इथं आलेले. यांच्या समोर ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत की सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही. तुम्ही काय करायला लागलात, आमच्या मराठा समाजाची फसवणूक करायला लागलात आणि गल्लत करायला लागलात. तुम्ही म्हणताय नातेवाईकाला द्यायचं. रक्ताचे नातेवाईक म्हणजे नोंद जर मराठ्याची सापडली, त्याच्या चुलत्याचं, आजोबाचं, पुतण्याचं, कात्याचं निघणारच आहे ना. तेव्हा तर कायदाच आहे 67 पासून आहे. ज्या मराठ्यांची नोंद सापड त्याच्यात रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं. ही आजची नोंद नाही आहे, हे आजचं नाही, हे पूर्वीपासूनच आहे. त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला द्यायचं. हे झाले त्याचे चुलते काके, हे रक्ताचे नातेवाईक. पण आपलं असं ठरलेलं आहे, आमची मागणी अशी होती, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कारण मराठा आणि कुणबी एकच आहे, अशी आमची मागणी होती. तुम्ही सांगितलं त्यांच्याला पोटात दुखत आहे, सरसकट मागणी केल्यामुळं जरा शब्द बदला. म्हणून आपण शब्द असा बदललेला आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं. म्हणजे जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळत्यात, गणगोतात त्यांच्या राज्यांतर्गत ज्या ज्या ठिकाणी, त्या सर्व सोयऱ्यांना ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच्या आधारावर द्यायचं. आणि तुम्ही ते हा मानलेला आहे. जरी त्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तरीही ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांचे हे सोयरे आहेत असे सिद्ध कसं करायचं, तर एक त्याचं शपथपत्र घ्यायचं की आम्ही यांचे लग्नाचे सोयरे आहेत, यांची आणि आमची लग्नाची सोयरी जुळती. आमची नोंद सापडली नाही आहे खरं आहे, परंतु ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्यांचं आणि आमची लग्नाची सोयरी जुळती, म्हणून ते कुणबी आहेत, त्यांची आता नोंद सापडली, आम्ही त्यांचे सोयरे आहेत म्हणजे आम्ही कुणबी आहेत, हे आम्ही तुम्हाला शपथपत्र देतोय. आणि मग ती सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करतो असं ठरलेलं आहे. तुम्ही आता गफलत करायला लागली, तुम्ही आमच्याशी खोटं करायला लागली, तुम्ही आमच्याशी दगा फटकान अन्याय करायला लागलात. आता तुम्ही काय म्हणालात, ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलो. अरे त्याचे नातेवाईक म्हणजे कोण? चुलते, पुतणे, आत्या, चुलता, त्याचा चुलत चुलता, त्याचा पुतण्या, हे केव्हापासून सोयरे व्हायला लागले? हे त्यांचे नातेवाईक झाले. ज्याची नोंद सापडली त्याचे रक्ताचे नाते झाले. नाते, रक्ताचं नातं म्हणजे चुलते, पुतणे, काके हे नाते झाले रक्ताचे, ते सोयरे नसतेत. आणि आपली मागणी आहे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा. म्हणजे ज्या मराठ्यांकडे नोंद नाही त्या मराठ्यांसाठी हा कायदा याच्यासाठी बनवायचा आहे की ज्या मराठ्यांची नोंद आहे त्या नोंदीच्या आधारावरच नोंद नसलेल्या मराठ्यांना सोयरे म्हणून कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे. असा हा विषय. तुम्ही लागले आम्हाला सांगायला ज्याची नोंद सापडली त्याच्या नातेवाईकाला द्यायला लागलो, चुलत्याला, पुतण्याला. ते केव्हा सोयरे झाले? ते चुलते पुतणे सोयरे असतात का? तुमच्या नेत्यात सोयरे असतात का चुलते पुतणे?
लग्न होतात का चुलत्याचं आणि पुतण्याचं एकामेका संग? गणगोतात सोयरी की करतात का चुलते पुतणे आत्या? अरे काय बोलाता तुम्ही? बधीर समजेल का आम्हाला मराठ्याला? तुम्हाला देता येत असन आम्ही ठरलेल्या व्याख्याप्रमाणे द्या, नसता 13 तारखेला तुम्ही अंमलबजावणी करू नका. खोटी अंमलबजावणी करून आमच्या मराठ्याला फसू नका. कसं मिळायचं आम्ही ठरवितो. तुम्हाला कसं पायाखाली टाकायचं हे मराठी आम्ही टाकतो. हां, कसं पाडायचं कसं काय करायचं ते आम्ही बघतो. तुम्ही काय येड्यात काढायला आम्हाला? सगळे स्वराची व्याख्या दिली. मुंबईत वाशीला थांबलोत त्यावेळेसच सांगितलं आम्ही. सुमन भांगे साहेब तिथं होते, दीपक केसरकर साहेब होते, मंगलप्रभात लोढा होते, त्यांच्या सगळं डझनभर सचिव होते. आम्ही सांगितलं ही व्याख्या आम्ही तिथंसुद्धा सुमन भांगे साहेबासमोर लिहून दिलेली. तिथं आम्ही दीपक केसरकर साहेबासमोर लिहून दिलेली की ही आमची व्याख्या घ्या. ते म्हणले आता 1-2 दिवसांनी घेऊ, आता अधिसूचना निघाली. याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं आम्ही 4 महिने दिली, तेव्हा का नाही घेतली? ठीक आहे म्हणले आमची व्याख्या राहू द्या असं म्हणलेले तुम्ही त्यावेळेस. भांगे साहेब, दीपक केसरकर साहेब तुम्ही असं म्हणलेले त्यावेळेस. ठीक आहे आता राहू द्या, अबकड करू आपण. आमची व्याख्या राहू द्या, तुमची राहू द्या. ठीक आहे म्हणलं, मग हरकत नाही. का धोके देता रे? आणि परत वरून सांगता की नवीन काहीच नाही, घाबरण्याचं काम नाही, ओबीसी बांधवांनी नवीन काहीच होणार नाही, हा पूर्वीचाच कायदा आहे, फक्त आता सगळे स्वरीची अंमलबजावणी करून फक्त क्लिअर करायचे. क्लिअर नाही, हे आम्हाला पहिल्यापासून नोंद मिळाली त्याच्या नात्याला निघतंय. चुलत्याला पुतण्याला काय केला हे काय सांगायची गरज तुमच्या आम्हाला? हे 67 पासून आहे. 17 आणि 17 काय सांगता आता 1917 ते हे आम्हाला आधीपासून माहिती. हे सगळे सोयरे त्याच्यात घ्यायचे. आमची मागणी आहे सरसकट कुणबी. आमची मागणी आहे हैदराबादचं गॅजेट मराठवाडा पूर्वीपासून कुणबी ती, ही मागणी आहे आमची. पूर्वीपासून हीच मागणी, पहिल्यापासून आम्ही तेच म्हणतोय वारंवार. तुम्ही हे मध्येच काय काढायला लागले खूळ? म्हणजे तुम्ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करणार 13 तारखेला, त्याच्यात नोंद न मिळालेलं मराठ्याला आरक्षण मिळणार का हे मला आधी स्पष्ट सांगा, तरच अंमलबजावणी करा, नाही तर करू नका. ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या आधारावर त्याच्या लग्नाच्या सोयरीकी जुळणाऱ्या परंपरेनुसार पूर्वीच्या पिढ्यांना पार गणगोतात होणाऱ्या सोयरीकी, ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्याच्या सोयरीची म्हणजे मराठ्यांची नोंद नसली निघाली तरी ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्याच्या आधारावर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे, नोंद नसली तरी. कारण नोंद निघालेला मराठा कुणबी आहे आणि त्याची सोयरीकी जर जुळती त्याच्याशी म्हणजे तो सुद्धा कुणबीच आहे. याचा अर्थ असा आहे फक्त त्याची नोंद निघाली नाही म्हणून याच्या नोंदीच्या आधारावर त्याला द्यायचं आहे. अशी अंमलबजावणी तुम्हाला होणार असली तर करा, नसता अंमलबजावणी करून मराठ्यांची फसून पुन्हा मराठ्यांचा राग आणि रोष अंगावर घेऊ नका. कसं मिळायचं ना ते आम्ही बघतो. तुम्हाला सरळ सांगतो, या 13 तारखेच्या आत शंभूराजे देसाई साहेब तुम्हाला हात जोडून सांगतो, आमची फसवणूक होता कामा नये. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, 13 जुलैच्या आत हैदराबादचं गॅजेट लागू झालं पाहिजे. मराठवाड्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे ना आरक्षणात आहे. त्याचं कारण पण लगेच सांगतो. घटना आणि कायदा हे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आले. आम्ही 1884 पासून मराठवाड्यातले लोक आरक्षणात आहेत, म्हणजे ओबीसी नंतर आलेत, आधी आम्ही आहेत. हे आधी समजून घ्या. आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका. आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यांना आरक्षण असून जर ते कोणत्या थराला जाणार असले तर आम्ही सुद्धा कोणत्या थराला आमचं हक्काचं आरक्षण घेण्यासाठी जाऊ शकतो. मराठवाड्यातलं मराठ्यांचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू झालं पाहिजे. कारण आमचा 1884 पासून आहे, म्हणजे 200-150 वर्षापासून आम्ही आरक्षणात आहे. हे आत्ता आरक्षणात आले तो ओबीसी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर. तुम्ही आम्हाला येड्यात काढू नका, आमच्या लेकराचं वाटोळं करू नका. तुम्हाला जाहीरपणानं सांगतोय मी, हैदराबादचं गॅजेट 13 तारखेच्या आत लागू करा. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा. आम्ही सगळ्यांकडं वेळोवेळी दिलेलं आहे. जेवढे मंत्री आमच्याकडे आले तेवढ्यांकडं आम्ही व्याख्यासह दिलेलं आहे. जे जे मध्यस्थी होती त्यांच्याकडे सुद्धा दिलेलं आहे. तुम्ही मला आणि माझ्या समाजाला येड्यात काढू नका. तुम्हाला जड जाईल. एकही शीट राज्यात आम्ही तुमचं निवडून नाही येऊन देणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, आम्हाला राजकारण करायचं नाही. तुम्ही फसू नका आम्हाला. आमचं गॅजेट असताना कसं काय घेत नाही तुम्ही? पश्चिम महाराष्ट्र सगळा आरक्षणात बसतो राहिलेला, कसं काय सातारा संस्थांचं गॅजेट घेत नाही? तर तुम्ही आंदोलन उभा करायला लावता आमच्या विरोधात, येड्यात काढता आम्हाला.
बॉम्बे गव्हर्नमेंटचं कसं काय घेत नाहीत तुम्ही गॅजेट? चौथा मुद्दा सांगतो तुम्हाला, सरकार म्हणून हात जोडून सांगतो शंभूराजे देसाई साहेब, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आहे, कायदा सांगतोय. कसं काय घेत नाहीत तुम्ही आम्हाला? कसं काय घेत नाहीत तुम्ही आम्हाला? चंद्रकांत पाटील वेगळी प्रेस घेणार, ते गिरीश महाजन वेगळी प्रेस घेणार. तुम्ही मराठीच्या मुळावर उठलात. कसं काय करू शकता हे तुम्ही? अगोदर आरक्षणात आम्ही आहेत, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तुम्ही बाकीचे आलात, तरी तुम्हीच म्हणणार आम्हाला धक्का लावू नका. काय धक्क्याचा संबंध तुम्हाला? आमचा आम्हाला कसं काय देत नाही तुम्ही? 1884ला मराठवाड्यातलं आरक्षणात आम्ही विना अट महाराष्ट्रात सहभागी झालो. चूक केली का आम्ही तुमच्याकडे आलो? ती तेलंगणातल्या मराठ्याला आरक्षण, हैदराबादच्या मराठ्यांना आरक्षण. आम्ही हैदराबादला होतो ना. आमचं आरक्षण सोडून आम्ही कशाला आलो इकडं? तुम्ही आमच्यावर अशी मुर्दे पाडत म्हणून आलोत का? आधी आरक्षणात कोणी हे सांगा. ओबीसी म्हणतो ना आम्हाला धक्का लागतो. तुम्ही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आरक्षणात आलात. आम्ही 84 पासून येतो 1800. कोण आधी आलं? कोण आधी आलं? आमचा हक्काचा मराठवाड्याचं आरक्षण आम्हाला पहिलं 13 तारखेचा आत टाका. तुम्हाला जड जाईल सांगतो मी. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी 13 तारखेच्या आत द्या. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे, नाही तर त्याची अंमलबजावणी करू नका. तुम्ही अंमलबजावणी जर खोटी केली तर मराठ्यात पुन्हा रोष उसळून येईल. आम्हाला आंदोलन करणाऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना अधिकार आहे आंदोलन करण्यात, त्यांनी बिनधास्त करावं. त्यांच्याविषयी आम्हाला राग नाही, विरोध नाही, आणि आम्ही त्यांना विरोधक मानलेलं नाही. हे सरकारला सांगतोय आम्ही. आमची फसवणूक करू नका. केसेसचं सुद्धा 13च्या आत मागं घ्या. आमच्या एकूण 9 मागण्या सगळ्याची सगळ्या घ्या. तुम्हाला जर सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आमच्या व्याख्येप्रमाणे करता येणार असली तर करा. नसता 13 तारखेला ते सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करून आमची फसवणूक करू नका. तुम्ही पुन्हा म्हणता ही बघा सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली, तरी ती ऐकत नाहीत. असले खोटं पाप आमच्या डोक्यावर तुम्ही थोपू नका. मराठ्यावर कसं मिळायचं ना, आम्ही खंबीर आहेत मराठी. आणि मराठ्यांच्या पोराला हात जोडून सांगतो, एका नाही सरकारनं किती फसविलं तरी आत्महत्या करायची नाही. तुम्ही जर आत्महत्या केली ना, मी काम सोडून देईन. मला तुमची गरज आहे, तुमच्या पाठबळाची गरज आहे. ही पठ्ठ्या जिवंत आहे ना, तुम्हाला आरक्षण मिळवून द्यायला. एकाही मराठ्याच्या अधिकाऱ्यावर इथून पुढे राज्यात मी अन्याय होऊ देत नाही. एकाही मराठ्यांच्या नेत्यावर सुद्धा पक्षाकडून अन्याय होऊ देत नाही. एकाही गोरगरीब शेतकरी मराठ्यावर मी अन्याय होऊ देत नाही. एकाही शिकणाऱ्या मुलीवर आणि मुलावर मी अन्याय होऊ देत नाही. काळजी करू नका. मी जिवंत आहे. नाही तर एका नाही आत्महत्या करायची नाही. तुम्ही जर इथून पुढे आत्महत्या केली ना, मी काम सोडून देईन करायचं. यांना खेटायचं आपल्याला. संघर्ष करून आपल्याला आरक्षण मिळवायचं आपल्या जातीच्या पोराचं. मरता कशाला? मेल्यावर काय मिळणार आहे? हे आपल्याला मारायला निघाले. आत्तापर्यंत म्हणत होते तुमच्या व्याख्याप्रमाणे देतो. आता चंद्रकांत पाटील वेगळे प्रेस घेतात, गिरीश महाजन वेगळे प्रेस घेतात. गिरीश महाजन नव्हते का त्या टायमाला व्याख्या ठरवायला? गिरीश महाजन म्हणले नाही का मराठा आणि कुणबी एकच ही मागणी जर मान्य करायची असली तर 40 दिवसाचा वेळ द्या. त्याला आधार लागतो. आता 57 लाखाला उंदीचा आधार मिळाला ना. कशाचा आधार पाहिजे आता? शेवटी सत्तेत आपल्याला आपले लोक घालावं लागते, तेव्हा हे ठेपेल येते. आपणच जाऊन आपलाच कायदा बनवू. नसता आपल्या विचाराचे आमदार तिथं पाठवू आणि कायदा बनवून घेऊ. आपल्या विचाराचे तिथं पाठवू. कोण पाडायचे, 288 पाडायचे का निवडून आणायचे हे आपण 13 तारखेच्या नंतर ठरवू. एवढ्या वेळेस शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती 13 जुलैपर्यंत सगळ्या मराठ्यांनी विश्वास ठेवा. यांनी किती कन्फ्यूज करून द्या आपल्याला. आणि हे किती राज्यात आंदोलन करत असले, यांना विरोध म्हणून आपण आंदोलन करायचं नाही. सरकारनं आपल्या विरोधात आंदोलन उभा केलं हे आपल्याला माहिती आहे. यांना कोणीही मराठ्यांनी उत्तर द्यायचं नाही, कारण ते आपले विरोधक नाहीत. फक्त पुन्हा एकदा सांगतो, 13 तारखेच्या आत माझा सगळा मराठवाडा हा आरक्षणात आहे. ते गॅजेट लागू करून मराठवाडा आरक्षणात घ्या. आणि सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी ही महाराष्ट्रासाठी आहे. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे सुद्धा महाराष्ट्रासाठी. एकही महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसीत गेल्यापासून मी आहे तोपर्यंत रोखला जाणार नाही. सगळ्याचे सगळे आरक्षणात घालणार. फक्त महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी एकजूट राहा
आणि पक्षातले नेते जरा मराठीचे शाने व्हा. बघा कसे एकूण वडीत आहेत. आरक्षण असून मराठ्यांच्या नेत्यानं जरा लाज वाटू द्या. तुमच्या लेकराला आरक्षण नाही. आरक्षण असणारे जर एवढं लढायला लागलेत, त्या आरक्षण नसणाऱ्या मराठ्यांनी किती लढलं पाहिजे नेत्यांनी. लाजा वाटू द्या. तुमचे पोरं आत्महत्या करायला लागलेत. जर मराठ्याची जात तुमच्या मागं नाही राहील ना, तुम्हाला असं बिंगून फेकी देईन ते कुंकडे बी मेळ बी लागणार नाही तुम्हाला. जरा भानावर या मराठ्याचे नेते. बिंगून टाकी देईन, बिंगून फेकून देते, माहीत बी नाही व्हायचं तुम्हाला. ह्यो गोरगरीब करोडो मराठा समाज तुमच्या मागं आहे, म्हणून तुम्हाला किंमत आहे राज्यात. आम्ही तुम्हाला उघडं पडून देत नाहीत मराठ्यांच्या नेत्याला. तुम्ही मराठा समाजाला उघडं पडून देऊ नका, हे तुम्हाला माझं आज आव्हान आहे. कसे पळायला लागले सगळे आरक्षण असून, आणि आरक्षण नसणारे मग किती लढले पाहिजेत. आपलं तर हक्कच आहे 200 वर्षापूर्वीचं मराठवाड्याचं. का पळत नाहीत रे मराठ्यांचे नेते तुम्ही. हीच ताकद जर गोरगरीब धनगर बांधवासाठी एस टीसाठी लावली असते, आतापर्यंत आरक्षण मिळालं असतं. आपल्याला मिळू नये म्हणून वापरायला लागले. तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी करावं. त्यांना विरोधक मानू नका, ही माझी विनंती. पण पुन्हा एकदा मी जाहीरपणानं शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबांना, मराठ्यांनी तुमच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवला आहे. हात जोडून कळकळीनं सांगतो तुम्हाला मी. शंभूराजे देसाई साहेबांवरती ठेवला आहे, उदय सामंत साहेबांवरती ठेवला आहे, ते राजेंद्र राऊत म्हणून एक आमदार त्यांच्यावरती ठेवला आहे. आमच्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा. नसता ते खोटी अंमलबजावणी करू नका. वाटल्यास तुमचं माणसं चर्चेला पाठवा. आम्ही पुन्हा एकदा सांगतो, अंमलबजावणी केल्याच्या नंतर म्हणू नका की काय व्याख्या होती. 10 महिन्यापासून व्याख्या दिलेल्या आहेत. 2 खोल्या भरल्या असत्या तुमची आम्ही व्याख्या लिहू देऊ. आमचे पेन संपले तर हातसुद्धा दुखायला लागलेत. तुम्ही परत परत म्हणताना आम्हाला व्याख्याच माहीत नाही. तुमच्या दरबारीनंच बदलते शिष्टमंडळ, त्याला काय करावं आम्ही. त्यामुळे आमच्या व्याख्याप्रमाणे ते घ्या. आणि 13 तारखेच्या आत मराठवाड्याचं गॅजेट लागलंच पाहिजे. ते आमचं खरं हक्काचं आरक्षण आमचं ते आहे मराठवाड्याच्या मराठ्यांचं. ते 13च्या आत घ्या. ते कुठून सापडून आणायचं, काय करायचं, आम्ही सुद्धा गॅजेट दिलेलं तुम्हाला त्या मंगेश चिवटेजवळ. ते गॅजेट घ्या. ते जर हरवलं असलं, फेकून दिलं असलं समुद्रात, तर दुसरं आणा. आता आम्ही गठ्ठे देऊ दमलोत, कमरा इतकले ढिगलं दिलेत पुरावेचे आम्ही तुम्हाला. आंदोलनाला 29 ऑगस्टला बसलो, त्याच वेळेस शिष्टमंडळ आलं. त्याच वेळेस आम्ही गोणी भरून पुरावे दिलेले आहेत, हैदराबादमधून आणलेले, तेलंगणामधून. आम्ही मराठी आणि ते मराठी आरक्षणात कसे आहेत याचे. ते जर तुम्ही समुद्रात गोणी फेकून दिली असली तर आता आम्ही कुठून द्यायचे तुम्हाला. तुमचं पितळ आता उघडं पडायला लागले. त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल त्यांची गरज आहे, तुम्हाला मग विधानसभेला करा. मराठीची किती गरज आहे. हां, तुम्ही मराठ्याचा रोष घेऊ नका. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, तुम्हाला मी हात जोडून सांगतोय, आम्ही शंभूराजे देसाई साहेबांवर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही जर आमच्याशी दगा फटका केला, आमचं हक्काचं कायद्यातलं आरक्षण आहे, आमचं कायद्यातलं, की जे 200 वर्षापूर्वीचं आहे. स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर आरक्षणात आम्ही पठ्ठे मराठी आहेत, तरी आम्हाला आरक्षण नाही. आणि हे आत्ता 70 वर्षात आरक्षणात आलेत. आम्ही 150-200 वर्षापूर्वी आहेत. कसं काय अन्याय सहन करणार आम्ही. आमचं हक्काचं आरक्षण आहे. धक्का फेक्का लागतो काय आम्हाला नाही माहीत. आमच्या नोंदी आहेत. ती शिंदे समिती स्थापन केली. कणा नोंदी सापडायला काय झालं, रेकॉर्ड सापडायला तुम्हाला टाईम निघून गेल्यावर नोंदी सापडायला सुरू करता. त्यांचे प्रमाणपत्र कुठून ठेवलेत तुमच्या जातीवादी काही अधिकाऱ्यांनी, त्या SDMनी, त्यांनी जिल्ह्यात त्या खेडला तसंच, त्या नांदेडमध्ये तसंच, त्या लातूरमध्ये तसलंच चाललं आहे, बीडमध्ये तोच प्रकार. आज आमच्याकडे नाशिकचे लोक आले तिथं तोच प्रकार. कशामुळे लोक रोखून धरले तुम्ही. ज्याला घ्यायचं ते घेतील ना, ज्याला मराठा राहायचं ते राहा, ज्याला कुणबी व्हायचं ते होतील, ज्याचे लेकरं मोठे होतील. कशाला विरोध करता रे. जातीचेच लोक जातीला विरोध करून मुंडक्यावर पाय देऊन घ्यायचं का जातीच्या तुम्हाला. आणि जातीचेच मराठ्याचे नेते काही 4-5 टक्कोचे फोडी देतात, पत्रकार परिषदा घ्यायला लावते त्यांना. मराठ्याच्याच लोकाला मराठ्याच्याच विरोधात संपवायचे काय मराठीची जात तुम्हाला. माना छटायच्यात काय तुम्हाला मराठ्याच्या. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अधिकाऱ्याला जगता येणार मराठ्याच्या नीट जगून देण्यात. पोलीस वर्गात, महसूल वर्गात असणारा मराठ्याला
नीट जगता येणं अधिकाऱ्याला. त्याच्यात तुम्ही असले शहाणपणा करता, हाताखाली धरून मराठ्याच्याच विरोधात प्रेस घेऊन. मग त्यांना सांग सापडते मराठीचेच लोक विरोधात आहेत. माना का पितात का? आणि मराठीचे मेल्यावर तुम्ही जगणार आहेत का? तुम्हाला जगून देते? तुम्हाला तो झाड आलं त्या तिथं. कधीतरी जातीचा स्वाभिमान उफळू द्या ना तुमचा. दंगली नाही करायचे आपल्याला, ती अवलाद नाही आपली रक्ताची. पण आपल्या लेकरावर जर अन्याय होत असला तुम्हाला लाजा वाटत नाहीत का थोडे बी? आपल्या जातीवर आरक्षण असून मराठवाड्यात आरक्षण आहे, 17 संस्थांचं गॅजेट आहे, पश्चिम महाराष्ट्रात लोकांना आरक्षण मिळत, बॉम्बे गव्हर्नमेंट आहे, 83 क्रमांकाला ओबीसी यादीवर मराठा आणि कुणबी एकच आहे सांगितलंय. शेती करणारा कुणबी म्हणजे महाराष्ट्रातला शेती करणारा मराठा कुणबी आहे, तरी तुम्ही आरक्षण मागत नाही. तुम्ही म्हणता त्यांना धक्का लागत नाही. धक्क्याचं काय समजते? ते आत्ता आली 70 वर्षात, आपण 200 वर्षापासून आरक्षणात आहेत. स्वतःचेच लेकरं पायाखाली दाबायला लागलात. लाज वाटली पाहिजे. इथं नोकऱ्यातला टक्का कमी झाला आहे, इथं अधिकाऱ्यातला टक्का कमी झाला आहे. इथं आहेत त्या अधिकाऱ्याला कोणी मोजीना, कुणी कचा कशा देते त्या अधिकाऱ्याला. काय माहिती तुम्हाला? मायापाशी येऊन कुजबुज बोलत आहेत ते अधिकारी. आम्हाला लय त्रास आहे. आता कोणते तरी अधिकारी येतात आणि ते सांगतात स्वाभिमानानं मराठा एक झाला आहे, आमचा जरा अन्याय त्रास कमी झाला आम्हाला. हे त्यांचे शब्द आहेत. हे मराठ्यांच्या अधिकाऱ्यांवरचा अन्याय आता कमी झाला आहे, त्याचं कारण आहे मराठा एक झाला आहे. एकजुटीचा फायदा कळतो का तुम्हाला? आणि फूट पाडायला निघतात, मधीच येतात पत्रकार पैसे घेतात. माझ्याजवळ यावं पुरावा आहे, माझ्याजवळ तेव्हा पुरावा आहे. काय याचा पुरावा आहे? काय करायचं तुला पुरावा? मराठी संपून काय फुशरकी गाजायला लागली? काय छाती ठोकून सांगणार समाजाला मी मराठ्याचं आंदोलन बंद पाडलं? हे सांगत जगत चालणार आहे का? अरे जर स्वाभिमानाचं झालं असेल तुमचं मा काही होऊन द्या, झालं असलं तर आंदोलन संपल्यावर 4 मुस्काटात द्या ठेवून माया. ही वेळ आहे का तुम्हाला जातीच्या मुंडक्यावर पाय देऊन त्याच्या नरड्यात रोगर वतायची? मी तळमळे नाही इथं झक मारून काम करतो. कशाला करतोय? माझ्या समाजाचं कल्याण व्हावं म्हणून रात दिवस पळायला लागलोय. माझा समाज रात्रंदिवस करोडोच्या संख्येनं रस्त्यावर आहे. हे सरकार असलं, ते विरोधी पक्षात असला झकमारीपणा करतोय. आपल्या कोण बोलत नाही. गरज हे तोवर बोलतो, गरज संपली की बोलत नाही. हे सत्ताधारी असली आपण एक सांगितलं की तिसरंच करतात. कसं जगायचं मराठीने या राज्यात? एकजूट राहा, शहाणे व्हा. कसं मिळायचं मी बघतो. यांनी खोटी करू दे सगळ्या स्वरीची अंमलबजावणी, तरी बघतो कसं घ्यायचं ते. तुम्ही एकजूट राहा. आपणच शांततेत रॅल्या सुरू करू. घराघरातले मराठी पुन्हा शांततेत बाहेर या. आपण ठेवला विश्वास. आता हे 13 तारखेपर्यंत कसं गॅजेट लावत नाहीत, केसेस माघार घेत नाहीत ते बघू. नाही घेतल्या, नाही गॅजेट लावलं कसं मिळवायचं आपण बघू. नाविलाज आहे आपला. मग सरकार बळच आपल्या राजकारणाकडे ढकलतं याचा अर्थ असा आहे. होऊ द्या, त्याला नाविलाज आहे. आंदोलन करणारे आपले विरोधक नाही, त्यांना उत्तर द्यायची गरज नाही. आपण लढून मिळू. पुन्हा एकदा सांगतो मराठ्यांना, एवढ्या वेळेस शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती 13 जुलैपर्यंत विश्वास ठेवू. नसता पुढं कसं आरक्षण मिळवायचं आपण आपलं ठरवू. शक्य होईल, पण त्यांनी मराठा द्वेष मनात नाही घेतला तर त्यांच्या आणखीन मराठ्यांविषयी द्वेषाचे. आम्ही एक व्याख्या देतो, ते तिसरीच घेते. हैदराबादचं गॅजेट हातात असून सापडाना. हां, इथं पारा अभिलेख म्हणून संभाजीनगरला शोधा म्हणतो, 3 महिने शोधित नाहीत. रेकॉर्ड तपासा म्हणतो आम्ही. इथं देवदेवतांचा, त्या लशीचा, अनेक काही पोलीस पाटलांकडे पूर्वी काही ती डाटा टाईम नाही, नुसते करतात. आणि मग आंदोलन गरम झालं की मग शोधायला चालू करते. अहो 2-2, 3-3 हजार प्रमाणपत्र पेंटिंग आहेत. आत्ता सरकार मोठं का ह्या अधिकारी मोठे? मुख्यमंत्री गृहमंत्री का ताट करीत नाहीत त्यांना? ज्याच्या नोंदी सापडल्या त्याचा फटाफट प्रमाणपत्र द्या. ते पोरांना ते प्रमाणपत्र आता मिळालंय, ते दिलेत प्रमाणपत्र. त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन काय व्हॅलिडिटी सुद्धा देणार. आता पोरांना ॲडमिशन घ्यायचे.
आजच काही कॉलेजचे पालक माझ्याकडे आले ते म्हणले आम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुणबीचं प्रमाणपत्र असून माझ्याकडून 30,000 रुपये फीस घेतली आणि दुसऱ्याकडून 100 घेतली. मग कुणबी प्रमाणपत्र असून सरकार काय आदेश देते? सरकारला सांगतात नाही सरकारपेक्षा मोठे अधिकारी आहेत का? ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला ओबीसीचे सगळे लाभ द्या. EWSमधून फॉर्म भरला असला तरी त्याचं कन्वर्ट त्यांना ओबीसीमध्ये करा, कुणबीत ACBCतून भरला असला तरी करा. का सरकार सांगत नाही? नुसता गुताडा करून ठेवलाय. 10% दिले ते पोराला भरतीला घेता येणार. ते पोलीस भरतीचे पोरं बोंबलं ते तिथं बसून पुण्यात त्यांची कुणी पावसात दखल घ्यायना. कुणबीचे निघालेत त्यांना फायदा व्हायना. नुसते मराठी असे घुटळून ठुले देईनी काही सुचून द्यायना असं बधीर केलं डोकं. त्याच्यापेक्षा आता आपणच क्लिअर होऊ. आता विश्वास ठेवणे नाही, आपणच फ्रेश माइंड करू आपलं. 13 तारखेपर्यंत हे काय काय करतेत, कशी कशी फसवणूक करतेत, आपल्याला किती धोका करतेत, आपल्यावर अंमलबजावणी करून काय अन्याय करतेत हे आपण बघू. यांनी जर आपली व्याख्या घेऊन जशाला तसं सगळ्या सोयरी जर अंमलबजावणी केली तर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही. स्पष्ट आजच सांगतो, नाही मान्य. गुलाला उधळणार नाही तर फिरालं नाही. आणि हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचणार बी नाही. मी असं तुम्हाला सांगितलेलं आहे, आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे जर तुम्ही अंमलबजावणी केली, हैदराबादचं गॅजेट घेतलं, सातारा संस्थानचं घेतलं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलं, 83 क्रमांकाला मराठा कुणबी 1 हे मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित केला, गुन्हे मागे घेतले, तर हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. हे मी सांगितलं होतं. तुम्ही आम्ही सांगितलेल्याप्रमाणे केलं नाही तर मराठे डोक्यावर फिक्यावर घेऊन नाचत नसते, तुमचे तांगे पलटे करीत असते. विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न आहे. सध्या ॲडमिशन चालू आहे, सरकारने आपल्याला शब्द दिला होता की मुलींचं पदवीपर्यंत शिक्षण मोफत करू. कुठे अजून निर्णय झाला होणारच नाही. मी सांगितलं ना तुम्हाला, यांना नुसता मराठा पिळायचा असा. पण मी मराठा बांधवांनो तुम्हालाही सांगतो, सरकारलाही सांगतो, मी असा खंबीर लागलोय ना म्हणून हे ठेप्याला बसले. नाही ते इथून तिथून मराठ्याला फसलेलं आहे. मुलीचं मोफत शिक्षणाचं केलं, कमून पैसे भरून घेतले ॲडमिशनला आमच्या पोराकडून. याच्यामुळे तुम्हाला यश आहे नाही सरकारला. तुम्ही देताय तरी तुमच्या विरोधात का समाज जातो तर तुम्ही त्याची कृती करत नाहीत, अंमलबजावणी करत नाही, तुम्ही फसवणूक करता. मग चीड वाढती विद्यार्थ्यांची वाढली की पालकाची वाढती, पालकाची वाढली त्या जातीची वाढती. कळत आहे तुम्हाला मी काय सांगतोय? मी आणखीनच सरकारकडूनच बोलतोय. तुमच्याकडून नुसती फसवणूक. महामंडळ आणलं, यावं आणलं, सारथी आणली, तेव्हा आणली. ते सारथीचे पोरं आणखीन फजिती. PhDचं त्यांचं ठेप्याला बसाना गाडा. दिले का त्यांचे पैसे 2-2, 3-3 महिन्याचे? 8 महिन्याचं 11 महिना केलं का त्यांचं सारथीचं पोरायचं? चंद्रकांत पाटील सांगते उपसमिती घेतली, काय घेतलं, कायला घेतली? महामंडळातून निघालं आणखीन. काय त्या महामंडळात आटी घातल्यात, किती पोरं दाखवू लाखो ना. या बरं तुम्ही पटांगणाला माझ्याकडं ते मीडियात फिड्यात नका बोलू. न झालेले पोरं तुम्हाला लाखात दाखवतो मी मराठवाड्यात, की त्यांनी कागदपत्र गोळा करूच पैसे घालू हलूच बेजार झाले. एक फायले झाले नाही. ट्रॅक्टर दिले, ट्युक्टर दिले, कोणाला दिले? तुमच्याच कार्यकर्त्याला देता. तुम्हीच बँकेवाल्याला फोन करून सांगता, तुमचाच वशिला आणि तुमचेच लोक, आणि तुम्हालाच फायली. गरिबाच्या पदरात दगड येडे काढिता का तुम्ही आम्हाला? अबाक तुम्हाला सरळ सांगतो मी. मला चंद्रकांत पाटील ते बोलले ते बघितलं मी. गिरीश महाजन बोलले म्हणून बोललो. आज 13 तारखेपर्यंत मला बोलायचा अधिकार नाही, पण मी बोललो कारण तुमची नियत आमच्या लक्षात यायला लागली. तुम्ही सगळे स्वारीचं अंमलबजावणी करून आम्हाला फसवणार आहेत म्हणून आज बोललो आहे. तरी शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा या राज्यातला मराठा समाज विश्वास ठेवतोय. आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. नसता ती सगळ्या स्वारीची अंमलबजावणीसुद्धा आम्हाला मान्य नाही. जसं 10% आरक्षण ते टिकणार नाही आहे ते आम्हाला मान्य नाही, तसं सगळ्या स्वारीची अंमलबजावणीसुद्धा मान्य नाही. आम्ही लढायला तयार आहेत. अरे आणखीन लढू, पण आरक्षणच मिळून दाखवू. आम्ही हटणारातले नाहीत, मागं हटत नाहीत, कदरत बी नाहीत. आम्ही तुम्हालाच कदरणार आहे सरकारला. आम्ही ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. तुम्हाला सांगतो, हैदराबादचं गॅजेट मला लागलेलंच पाहिजे. मला बाकीचं काय माहीत नाही. काही झालं तरी मला हैदराबादचं गॅजेट लागलेलं पाहिजे. सातारा संस्थांचं सुद्धा, बॉम्बे गव्हर्नमेंटचं सुद्धा. मी आता ऐकणार नाही, कारण तुम्ही असंच गोड बोलून फसवणार आहेत हे लक्षात आलं आहे आमच्या आता. कारण आमचं ओबीसीच्या आधीचं आरक्षण आहे. मग धक्का कोणाचा कोणाला लागला हे आता मला उत्तर द्या. जर आमचं हैदराबाद संस्थांचं निजाम काळातलं आरक्षण आहे ते आधी काही ओबीसींना दिलेलं आरक्षण आधी
याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी द्या. आंदोलनकर्त्याला नाही विचारत आम्ही, कारण ते आमचे विरोधक नाहीच आहेत. आधी कोणचं? आमचं. आणि तुम्हाला कसं काय धक्का लागला? तुम्हीच आम्हाला धक्का लावला. आमचा आम्हाला द्या. तेढ निर्माण करू नका. सरकारने जातीय दंगली घडायचा प्रयत्न करू नका. आमच्याच आंदोलनापुढं आंदोलन बसून जातीय दंगली घडून आणायचं स्वप्न बघू नका. आम्ही जातीय दंगल घडू देणार नाहीत, तेढ निर्माण होऊ देणार नाहीत. पण तुम्ही षडयंत्र रचून हे नाटकं बंद करा. शेवटचा विश्वास फडणवीस साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवर, उदय सामंत साहेबांवरती आमचं ठरलेलं द्या. नाहीतर 14च्या नंतर मराठे आणि आम्ही आमचं बघू. उभा करायचे का पाडायचे आम्ही आमचं ठरवून आम्ही आमचं मिळू. त्यानंतर काही बिहारमध्ये आरक्षण दिलं होतं 50% वरती रद्द करण्यात आलं. टिकणारच नाही दादा. मी सांगतोय आम्हाला 10% दिलं आरक्षण. हे 50%च्या आत द्यायला पाहिजे होतं, कारण मराठा समाज मागाससिद्ध झाला आहे. शिंदे साहेबांनी सांगितलं आहे मराठा समाज मागाससिद्ध झाला आहे. याचा अर्थ मग सिद्ध झालेली जात ही 50%च्या आत घ्यावं लागते. 27% आरक्षणात नाही घेतली, वर दिलं. आणि आम्हाला दिलं त्याच्या आधीच याचिका दाखल झाली कोर्टात. द्यायच्या आधीच दिल्यावर तरी करायची ना. म्हणजे हे रद्द होणार आहे, तेच करणार आहेत, देणार आहेत आणि तेच रद्द करणार आहेत. आमचा हक्काच आहे ना, पण ते द्या ना. हैदराबाद संस्थांमध्ये असताना आम्ही आरक्षणात होतो. कायदा तर कळतो ना आता बऱ्याच जणाला. ज्यांना म्हणतात ना मला कायदा कळत नाही, त्यांना ते तर कळत असेल ना आता की आम्ही आधी येत बाबा आरक्षणात. का ते नाही कळत तरी बी नाही यायचं काय इकडं आरक्षणात? आता आमच्या नोंदी आहेत. जर कचाकच रेकॉर्ड सापडला ह्या 13 जुलैपर्यंत शंभूराजे देसाई साहेबांनी समिती कामाला जर लावली आणि 13 जुलैच्या आज जर पुन्हा रेकॉर्ड तपासायला सुरू केला तर महाराष्ट्रात सगळ्या नोंदी सापडत्या. मग तरी बी हे मानणार देऊ नका, तरी आम्हाला नाही द्यायचं का आमच्या नोंदी असून? कायद्यातलं बी नाही द्यायचं का आम्हाला? का नोंदी सापडं, रेकॉर्ड सापडा बरं. शंभूराजे देसाई साहेबांनी उद्या सकाळी आदेश करा की राज्यातला सगळा रेकॉर्ड तपासा 8 दिवसाच्या आत. सगळी यंत्रणा कामाला लागा. जशी 4 लाख यंत्रणा मराठा समाज मागाससिद्ध करण्यासाठी कर्मचारी तुम्ही लावली होती, तसे सगळे कर्मचारी कामाला लावा आणि त्यांना सांगा 8 दिवसात सगळा रेकॉर्ड शोधून काढा. अख्ख्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणात सापडं. ती बी नाही घ्यायचे का मग? म्हणजे आमची जमीन असून आम्हाला द्यायची नाही, शिवाय अन्याय नाही का मराठ्यावर? कोणचा मराठा ओबीसी वाद सांगता तुम्ही? तुमचं तुम्ही घ्या, आमचं आम्हाला द्या ना. आमचं तुमच्या आधीच आहे ना. त्यामुळे आमचा वाद ही सरकारशी, आणि मी काय घेतल्याशी सोडत नाही. आमचा नाविलाज आहे. आम्ही 13 तारखेच्या नंतर ठरवू काय करायचं. 13 तारखेनंतर सरकारला काही अल्टिमेटम इशारा वगैरे? सगळा मराठा समाज जमून आम्ही अल्टिमेटम द्यायचा का काय करायचं मग त्या टायमाला ठरवू. पण आज मात्र आमचा विश्वास आहे शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती विश्वास मराठ्यांनी टाकला, शिंदे साहेबांवरती टाकला. त्यांनी तो सार्थ ठरवावा. मराठ्यांचं गॅजेट 83 क्रमांकाला असणारा मराठा आणि कुणबी एकच आहे ही कायदा, सातारा संस्थांचं गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेली व्याख्याप्रमाणे ही करावी. आमचं काही मत नाही, याच्यात काहीही खोटं नाही. खरं देऊन तुमच्यापासून कोणी लांब जात असेल त्याला आम्ही काय करावं? मग आम्हाला मारता का त्यांच्यासाठी बिना आरक्षणाचं? त्याच्यामुळे आमचं आम्ही घेणार आहे. हां, मग मराठा लांब जाईल, आणि मराठा लांब गेला तर या राज्यात मराठ्याशिवाय पान हलू शकत नाही. आम्ही सत्ता कोणाचीच येऊन देत नसतो. हां, आमच्यासाठी आमचे लेकरं तुम्ही जर ढवात बुडायला निघाला तर आम्ही तुमची सत्ता ढवात बुडीत असतो. हो, 100%. वेळ पडली तर ह्या जातीसाठी जात नाही संपून देणार मी, शिटं नाही देणार. तुम्ही आमचे लेकरं ढवात बुडायला निघाले, बुडून मारायला, आम्ही तुमचं सरकार ढवात बुडू शकतो. हां, वेळेप्रसंगी शिटं नाही देणार, पण माया मराठ्याची मी शान वाढिणार, शान जाऊन देणार नाही. तुम्ही फक्त 13 तारखेला आम्हाला फसवा. सरकारनी तुमचा कार्यक्रम आम्ही केलाच म्हणून समजायचा मराठी. हां, वेळेप्रसंगी आम्ही उभा नाही राहणार मग, कारण आमच्यासाठी जात महत्त्वाची, जातीची अस्मिता महत्त्वाची, जातीचं भविष्य महत्त्वाचं, जातीची इज्जत महत्त्वाची, जातीची प्रतिष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची. उभा राहून आमदार होण्यात आम्हाला नाही रस. हां, मग तुम्ही जर आमचे आरक्षण देऊन आमची 13 तारखेला फसवणूक करणार असलात, तुम्ही जर आमचे लेकरं मुंडक्यावर बुडिणार असलात चिखलात एखाद्या ढवात नेऊन,
आम्ही तुमचं सरकार ढवात बुडू शकतो मराठी सगळेजण, आणि बघा बुडितोत का नाही. तुम्ही माझ्या शब्दावर देण ठेवा सरकारने, बघा बुडितो का नाही सरकार. 100% मै जात बुडायला म्हणल्यावर मी जातील सांगून उभाच नाही करायचं, ह्यांना ढवात गाडू सगळ्याला. आपलेच लेकरं गाडायला निघालेत काय. आणि आमच्या विचाराचे आमदार आम्ही निवडून देऊ, ते कोणत्या पक्षाचे असू. मग जेव्हा आमच्या या मागण्याच्या बाजूनं बोलन त्याला निवडून देऊ, पण मी जातीचे खाली मान मात्र होऊन देत नाही. आता को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.